हा कार्यकाळ संपलेला आहे 26 नोव्हेंबर 2024ला. बघा या ठिकाणी 26 नोव्हेंबर 2024ला हा कार्यकाळ या ठिकाणी संपणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, आसाममधील करीमगंज जिल्ह्याचं नाव काय करण्यात आलं आहे? तर श्रीभूमी असं नाव करण्यात आलं. लक्षात ठेवा बघा, श्रीभूमी हे नाव करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, करण अर्जुन काय प्रश्न बघा, करण अर्जुन या हिंदी चित्रपटाला किती वर्ष पूर्ण झाल्यामुळे तो 22 नोव्हेंबर 2024 रोजी पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे? तर 30 वर्ष या ठिकाणी करण अर्जुनला झालेले आहेत बघा, 30 वर्ष. पुढचा प्रश्न आहे बघा, अर्नेमिया हा जो काही आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा आघाडीचा ISAचा कितवा सदस्य देश ठरला आहे? 104वा देश हा ठरलेला आहे. लक्षात ठेवा, 104वा देश हा ठरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी काय प्रश्न आहे बघा, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कोणत्या दोन देशादरम्यान खेळली जाते? तर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बघा ही खेळली जाते. पुढचा प्रश्न आहे, IPL 2025 हंगाम 18साठीचा लिलाव कोणत्या शहरामध्ये पार पडला? तर जेद्दाह या ठिकाणी हा पार पडला. एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण 149 रुपयामध्ये बघा. त्याचबरोबर आपले जेवढे काही व्हिडिओ झाले असतील बघा, इतिहास, भूगोल, जे काही टॉपिक असेल बघा जीकेचं, ते सगळं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा. तुम्हाला फक्त 149 रुपयामध्ये मिळणार आहेत. अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जीकेचा हा टॉपिक पूर्ण कव्हर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा. सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा. आपण जेवढे काही व्हिडिओ टाकलेले बघा त्याचे PDF मिळणार आहे फक्त 149 रुपयामध्ये. तुम्हाला दिलेला QR कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काही आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे बघा 8275558283 याला तुम्हाला काय करायचं, 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा. लवकरात लवकर घ्या मित्रांनो, कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही. आपली हीच खरी वेळ असते बघा अभ्यासाची, कारण की ज्यावेळेस पेपर येतात मग टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला हे भारतीय राज्यघटना स्वीकारून किती वर्ष पूर्ण झाली? तर या ठिकाणी 75 वर्ष या ठिकाणी पूर्ण झाली. लक्षात ठेवायचं 75 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. 26 नोव्हेंबर 2024 रोजी कितवा संविधान दिवस साजरा करण्यात आला? तर 75वा. लक्षात ठेवा 75वा हा दिवस साजरा करण्यात आला. लक्षात ठेवायचं 75वा. IPL लिलाव 2025 मधील सर्वात महागडा विदेशी खेळाडू कोण ठरला? या ठिकाणी आपल्याला विदेशी नाव विचारलेलं आहे. तर विदेशी कोण ठरलेलं आहे? जॉस बटलर. आणि आपला भारताचा रिषभ पंत. लक्षात ठेवायचं आहे भारताचा रिषभ पंत हा सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे. दिनेश भाटिया काय प्रश्न आहे बघा, दिनेश भाटिया यांची कोणत्या देशामध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर ब्राझील या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवायचं आपल्याला ब्राझील. पुढचा प्रश्न आहे, लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने कधी घोषित केली होती? तर घोषित केली होती बघा 21 सप्टेंबरला. नेक्स्ट आहे बघा, फेंगल चक्रीवादळाचं नामकरण कोणत्या देशाने केलं आहे? तर सौदी अरेबिया. लक्षात ठेवा फेंगल चक्रीवादळाचं जे काही नामकरण आहे हे सौदी अरेबिया या देशाने केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, DGP आणि IG यांचं 59वं अखिल भारतीय संमेलन कोठे पार पडलं? तर बघा जे काही DGP असतील आपले DGP आणि IG यांचं 59वं अखिल भारतीय संमेलन भुवनेश्वर या ठिकाणी पार पडलं. कुठं? भुवनेश्वर. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, मासाता कांडा काय प्रश्न आहे? मासाता कांडा हे आशियाई विकास बँकेचे कितवे अध्यक्ष ठरले आहेत? 11वे अध्यक्ष ठरले आहेत. कितवे? 11वे अध्यक्ष ठरले आहेत. हेमंत सोरेन झारखंडचे कितव्यांदा मुख्यमंत्री ठरले? तर बघा हे 4थ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. लक्षात ठेवायचं 4थ्या वेळेस या ठिकाणी हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री बनले आहेत. भारतीय तटरक्षक दलाच्या नेतृत्वाखाली सारेक्स 24 युद्ध सराव कोणत्या ठिकाणी पार पडला? तर केरळ दरम्यान हा पार पडला. लक्षात ठेवायचं भारतीय तटरक्षक दलाच्या नेतृत्वाखाली सारेक्स 24 युद्ध सराव केरळ या ठिकाणी पार पडला. नेक्स्ट बघा, उर्विल पटेल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर हे क्रिकेट या खेळाशी संदर्भात आहे. लक्षात ठेवायचं उर्विल पटेल हे कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? क्रिकेट या खेळाशी संदर्भात आहेत. नेक्स्ट बघा, ब्रह्मोस एरोस्पेसच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर डॉक्टर राघवेंद्र जोशी. लक्षात ठेवा ब्रह्मोस एरोस्पेसच्या अध्यक्षपदी डॉक्टर राघवेंद्र जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. फेंगल चक्रीवादळाचं नामकरण कोणत्या देशाने केलं आहे? तर सौदी अरेबिया. आत्ताच पाहिलं आपण फेंगल चक्रीवादळाचं जे काही नामकरण आहे हे सौदी अरेबियाने केलं आहे. पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे
हा विक्रांत मेस्सीला मिळालेला आहे. लक्षात ठेवा, विक्रांत मेस्सीला हा पुरस्कार मिळालेला आहे. भारताच्या 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळाला? तर टॉक्सिक या चित्रपटाला मिळालेला आहे. पहा, भारताने अलीकडे कोणत्या देशासोबत द्विपक्षीय सराव अग्नि वॉरियर 2024 सुरू केला आहे? तर सिंगापूर सोबत हा सुरू केला आहे. लक्षात ठेवायचं आहे, सिंगापूर. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचं उद्घाटन कुठे झालं? तर लेह या ठिकाणी बघा भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचं उद्घाटन झालं. पुढचा प्रश्न बघा, सिम्बॅक 2024 हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान पार पडला आहे? तर भारत आणि कंबोडिया दरम्यान हा पार पडला. जयंती साजरी करण्यात आली. त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा 230 नंबरची. लक्षात ठेवा, 14 नोव्हेंबरला बघा 230 नंबरची 2024 मध्ये बघा त्यांची जयंती साजरी केली. पुढचा प्रश्न आहे बघा, बिरसा मुंडा यांची 14 नोव्हेंबर 2024 रोजी कितवी जयंती साजरी झाली? ते 150वी. 150 नंबरची या ठिकाणी बघा बिरसा मुंडा यांची बघा 14 नोव्हेंबरला या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या राज्याचा पर्यटन ब्रँड अँबॅसिडर हा पंकज त्रिपाठी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? तर मध्य प्रदेश राज्याचं. लक्षात ठेवायचं आहे, मध्य प्रदेश राज्य आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा, RCB संघाने कोणाची बॅटिंग कोच फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे? तर बघा RCB संघाने तर दिनेश कार्तिक. लक्षात ठेवा, बॅटिंग लाईनचं जे काय बघा कोच असेल त्या कोच म्हणून दिनेश कार्तिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारताचे पहिले महान्यायवादी कोण होते? तर बघा MC सेठ लवाड हे कोण होते? बघा भारताचे पहिले महान्यायवादी होते. लक्षात ठेवायचं आपल्याला, भारताचे पहिले महान्यायवादी. टिंबटिंब राज्याच्या क्रिकेट असोसिएशन मिताली राज महिला क्रिकेट मेंटर म्हणून निवड केली आहे तर आंध्र प्रदेश राज्याची. नेक्स्ट पहा, GSAT-N2 या भारतीय उपग्रहाचं प्रक्षेपण कोणत्या कंपनीने केलं? तर SpaceX ही जे काय कंपनी बघा SpaceX ह्या कंपनीने बघा या उपग्रहाचं प्रक्षेपण केलेलं आहे. 50वी अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? तर 50वी जी काही पोलीस विज्ञान परिषद ही गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी ही पार पडलेली आहे. DRDOने विकसित केलेल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची रेंज किती आहे? तर बघा DRDOने विकसित केलेल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची रेंज बघा 1500 किलोमीटर इतकी. लक्षात ठेवायचं आपला 1500 किलोमीटर इतकी याची रेंज आहे. नेक्स्ट पहा, डेन्मार्कची व्हिक्टोरिया शार थेलविक कितवी महिला मिस युनिव्हर्स ठरली आहे? तर बघा ही 73वी महिला मिस युनिव्हर्स ठरलेली आहे. मिस युनिव्हर्स 2024 जी काय स्पर्धा आहे ही कोणत्या देशामध्ये पार पडली? तर मेक्सिको. लक्षात ठेवायचं आपल्याला, मेक्सिको या शहरामध्ये 2024ची जी काय मिस युनिव्हर्स स्पर्धा आहे बघा ही पार पडली. शहराचं नाव आहे मेक्सिको. पुढचा प्रश्न बघा, संजय मूर्ती भारताचे कितवे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आहेत? तर हे मित्रांनो 15वे. लक्षात ठेवा 15वे महालेखापरीक्षक आहेत. नेक्स्ट बघा, भारतामध्ये सध्या एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर भारतामध्ये एकूण बघा 56 व्याघ्र प्रकल्प आहेत. लक्षात ठेवायचं बघा 56 व्याघ्र प्रकल्प आहेत. च्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? अतिशय IMP हा आपला प्रश्न आहे बघा. तर आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी मासातो कांडा बघा मासातो कांडा यांची या ठिकाणी निवड झाली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय नौदलाने कोणत्या अण्वस्त्रवाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? तर बघा K4 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची बघा भारतीय जे काय आपलं नेव्ही बघा इंडियन नेव्ही यांनी बघा एक यशस्वी चाचणी घेतलेली आहे. ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी देशामध्ये कोणतं पोर्टल सुरू करण्यात आलं? तर ई-दाखील पोर्टल बघा ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी चालू करण्यात आले. बघा कोणत्या राज्याच्या सरकारने IIT मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मासिक पाळी दरम्यान 2 दिवसाची विशेष सुट्टी देण्याची घोषणा केली? तर या ठिकाणी बघा केरळ राज्याने बघा ही घोषणा केली. कोणत्या? केरळ राज्याने. पुढचा प्रश्न पहा, मालमत्तेचा अधिकार हा केवळ घटनात्मक आणि वैधानिक अधिकार नसून तो मानव अधिकाराच्या देखील कक्षेमध्ये येतो असं कोणत्या उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे? तर बघा जम्मू काश्मीर आणि जे का लडाख उच्च न्यायालय बघा यांनी स्पष्ट केलेलं आहे. नेक्स्ट बघा, नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2024 मध्ये भारत हे कितव्या स्थानावर आहे? बघा तर नेटवर्क रेडीनेस इंडेक्समध्ये
भारत हे 49व्या स्थानावरती आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, आणि या ठिकाणी जर पाहिलं तर यामध्ये प्रथम स्थानावरती कोणता देश प्रथम आहे? अमेरिका. लक्षात ठेवायचं बघा, अमेरिकेचे नवीन या ठिकाणी बघा राष्ट्राध्यक्ष कोण झालेले आहेत? डोनाल्ड ट्रम्प तात्या बघा नवीन या ठिकाणी झालेले आहेत. लक्षात ठेवायचं आहे, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024मध्ये बघा अमेरिका हा देश प्रथम स्थानावरती आहे. नेक्स्ट बघा, 12व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचे आयोजन कुठे करण्यात आलं? तर आसाम या ठिकाणी बघा याचं करेक्ट आन्सर बघा. लक्षात ठेवायचं आहे, आसाम या ठिकाणी 12व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचं आयोजन करण्यात आलं. प्रसार भारतीने काय प्रश्न बघा, प्रसार भारतीने आपला OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केला असून त्याचं नाव काय आहे? तर वेव्ज हे त्याचं नाव आहे बघा. लक्षात ठेवा, वेव्ज. कोणत्या भारतीयाने इटलीमध्ये आयोजित अंडर-8 वर्ल्ड कॅडेट चेस चॅम्पियनशिप 2024चा किताब जिंकला आहे? तर दिवित रेड्डीने बघा हा जो काही किताब आहे हा जिंकलेला. लक्षात ठेवायचं आहे, दिवित रेड्डीने. पुढचा प्रश्न बघा, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानातर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर जयसिंगराव पवारला बघा या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे बघा. लक्षात ठेवायचे, सन्मानित करण्यात आलेलं आहे. गिर्यारोहण क्षेत्रामधील योगदानाबाबत कोणाला भारतीय पर्वतारोहण फाउंडेशनतर्फे सुवर्ण पदक प्रदान करण्यात आलं? तर शांती रायला या ठिकाणी बघा जे काही सुवर्ण पदक आहे बघा ते सुवर्ण पदक या ठिकाणी प्रदान करण्यात आलेलं आहे. कुणी शपथ घेतली किंवा नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर सध्याचे जे काही नवीन मुख्यमंत्री बनलेत बघा देवेंद्र फडणवीस हे बनले आहेत आणि ते बघा 21वे मुख्यमंत्री बनले आहेत. लक्षात ठेवायचं आहे, 21वे मुख्यमंत्री बनलेले आहेत. हे पण आपल्या लक्षात ठेवायचं. आणि गृह खातं सुद्धा बघा यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. तसं आपण खाते वाटप झाल्यानंतर सुद्धा आपण एक मंत्रिमंडळाचा व्हिडिओ बनवणारच आहेत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल आणि चालू घडामोडीचे अपडेट पाहण्यासाठी लगेचच्या लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून टाका, की लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत 100% काम करते. तर बघा पुढचा प्रश्न आहे बघा, नुकतेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण झाले? तर बघा एकनाथ शिंदे आणि अजित पवार या ठिकाणी बघा दोन आपले नवीन उपमुख्यमंत्री बनले आहेत पहा. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, ऑक्सफर्ड डिक्शनरीद्वारे कोणत्या शब्दाला वर्ड ऑफ द इयर 2024 घोषित करण्यात येत आहे? तर ब्रेन रूट. लक्षात ठेवायचं बघा कोणता शब्द आहे तो? ब्रेन रूट हा जो काही शब्द आहे बघा याला घोषित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे बघा, महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत दिला जाणारा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा, स्टार मारून लिहून ठेवा. तर महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत दिला जाणारा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार पद्मरेखा धनकर आणि प्राजक्ता माळी यांना हा देण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघा, भारतीय वंशीय कलाकार जसलीन कौर यांना कोणत्या देशाचा प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आला आहे? तर ब्रिटन हा जो काही देशाचा पुरस्कार आहे बघा हा त्यांना देण्यात आलेला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्यायमूर्ती विभू बाखरू यांची या ठिकाणी बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट पहा, सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी पॉश कायद्याचे प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. तर हा कायदा कशाशी संदर्भामध्ये आहे? हा बघा लैंगिक छळ आणि प्रतिबंधक आणि निवारणाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न काय बघा, अग्नि वॉरियर 13वी जी काय आवृत्ती ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? तर अग्नि वॉरियरची जी काही 13वी आवृत्ती बघा ही फील्ड फायरिंग रेंज देवळाली नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2024 हा कोणाला मिळाला आहे? तर हायाओ मियाजाकी यांना मिळालेला आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2024 हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा, स्टार मारून लिहून ठेवा. तर हायाओ मियाजाकी यांना बघा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, बुकर पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले आहे बघा. तर कोणाला सन्मानित करण्यात आलं बुकर पुरस्काराने? तर समंथा हार्वे यांना हा पुरस्कार देण्यात आला बघा. ऑर्बिटल समंथा हार्वे यांना देण्यात आले बघा. ADB याचे 11वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? ADB म्हणजे काय, एशियन डेव्हलपमेंट बँक. तर मासातो कांडा यांची या ठिकाणी बघा निवड झाली बघा. मासातो कांडा यांची ADB याच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पुढचा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे बघा, 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे? हे दिल्ली या ठिकाणी बघा होणार आहे. लक्षात ठेवायचं बघा, दिल्ली या ठिकाणी हे जे काही संमेलन आहे हे होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, मध्य प्रदेशमधील रत्तापानी व्याघ्र प्रकल्प हे
भारतामधील कितवा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? हे बघा 57वा व्याघ्र प्रकल्प म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, 43वी ज्युनियर खो खो महिला चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा कोणत्या राज्याने जिंकली आहे? तर ही आपल्या महाराष्ट्र राज्याने जिंकलेली बघा. 43वी ज्युनियर खो खो महिला चॅम्पियनशिप 2024 ही जी काही स्पर्धा आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे, आपल्या महाराष्ट्र राज्याने जिंकली आहे. भारतीय नौदल दिवस हा कधी साजरा करण्यात आला? तर 4 डिसेंबरला बघा भारतीय नौदल दिवस साजरा करण्यात आला. फिल्मफेअर OTT अवॉर्ड 2024मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज कोणती ठरली? द रेल्वेमॅन ही बघा OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणारी सर्वोत्कृष्ट वेब सिरीज ठरली. पुढचा प्रश्न आहे बघा, माधव नॅशनल पार्क हा कोणत्या राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे? तर मध्य प्रदेश राज्याचा बघा माधव नॅशनल पार्क हा राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे बघा. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ बघा. नेक्स्ट बघा, जय शाह हे ICCच्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय व्यक्ती ठरले आहेत? ते हे 5वे भारतीय व्यक्ती ठरलेत बघा जय शाह. पुढचा प्रश्न बघा, 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर शरद पवार. लक्षात ठेवायचं बघा, शरद पवार यांची या ठिकाणी स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 कोणत्या राज्यामध्ये होणार आहेत? राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 या उत्तराखंडमध्ये होणार आहेत. लक्षात ठेवायचं बघा, उत्तराखंडमध्ये होणार आहेत. पेट्रोल डिझेल, काय प्रश्न बघा पुढचा, पेट्रोल डिझेल आणि विमानांच्या इंधनाच्या निर्यातीवर कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली? तर विंडफॉल कर. लक्षात ठेवायचं आहे, जो काय विंडफॉल कर आहे हा रद्द करण्याची घोषणा केंद्र सरकारने घेतली आहे. नेक्स्ट बघा, कोणत्या राज्याने ॲग्री हॉर्टिकल्चर पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी मिशन अरुण हिमवीर सुरू केलं आहे? तर अरुणाचल प्रदेश राज्याने बघा हे मिशन चालू केलं आहे. भारतामधील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला? तर रामेश्वरम या ठिकाणी बघा भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कार्यान्वित करण्यात आलेला बघा. जागतिक अपंग दिन कधी साजरा केला जातो? तर 3 डिसेंबरला बघा जागतिक अपंग दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा, आदी चुंचगिरी हे मोरासाठी नवीन करण्यात आलेलं अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये? ते कर्नाटक राज्यामध्ये बघा ही नवीन अभयारण्य तयार करण्यात आलेलं आहे. कुठं? कर्नाटक. जी वास्ता साळवे यांची 14 नोव्हेंबर 2014 रोजी कितवी जयंती साजरी करण्यात आली? त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा 230 नंबरची. लक्षात ठेवा, 14 नोव्हेंबरला बघा 230 नंबरची 2024 मध्ये बघा त्यांची जयंती साजरी केली. पुढचा प्रश्न आहे बघा, बिरसा मुंडा यांची 14 नोव्हेंबर 2024 रोजी कितवी जयंती साजरी झाली? ते 150वी. 150 नंबरची या ठिकाणी बघा बिरसा मुंडा यांची बघा 14 नोव्हेंबरला या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या राज्याचा पर्यटन ब्रँड अँबॅसिडर हा पंकज त्रिपाठी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? तर मध्य प्रदेश राज्याचं. लक्षात ठेवायचं आहे, मध्य प्रदेश राज्य आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा, RCB संघाने कोणाची बॅटिंग कोच फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे? तर बघा RCB संघाने तर दिनेश कार्तिक. लक्षात ठेवा, बॅटिंग लाईनचं जे काय बघा कोच असेल त्या कोच म्हणून दिनेश कार्तिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारताचे पहिले महान्यायवादी कोण होते? तर बघा MC सेठलवाड हे कोण होते? बघा भारताचे पहिले महान्यायवादी होते. लक्षात ठेवायचं आपल्याला, भारताचे पहिले महान्यायवादी. टिंबटिंब राज्याच्या क्रिकेट असोसिएशन मिताली राज महिला क्रिकेट मेंटर म्हणून निवड केली आहे तर आंध्र प्रदेश राज्याची. नेक्स्ट पहा, GSAT-N2 या भारतीय उपग्रहाचं प्रक्षेपण कोणत्या कंपनीने केलं? तर SpaceX ही जे काही कंपनी बघा SpaceX ह्या कंपनीने बघा या उपग्रहाचं प्रक्षेपण केलेलं आहे. 50वी अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? तर 50वी जी काही पोलीस विज्ञान परिषद ही गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी पार पडलेली आहे. DRDOने विकसित केलेल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची रेंज किती आहे? तर बघा DRDOने विकसित केलेल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची रेंज बघा 1500 किलोमीटर इतकी. लक्षात ठेवायचं आपला 1500 किलोमीटर इतकी याची रेंज आहे. नेक्स्ट पहा, डेन्मार्कची व्हिक्टोरिया थेलविक कितवी महिला मिस युनिव्हर्स ठरली आहे? तर बघा ही 73वी महिला मिस युनिव्हर्स ठरलेली आहे. मिस युनिव्हर्स 2024 जी काय स्पर्धा आहे ही कोणत्या देशामध्ये पार पडली?
तर मेस्किस्को, लक्षात ठेवायचं आपल्याला. मेस्किस्को या शहरामध्ये 2024ची जी काय मिस युनिव्हर्स स्पर्धा आहे बघा, ही पार पडली. शहराचं नाव आहे मेस्किस्को. पुढचा प्रश्न बघा, के संजय मूर्ती भारताचे कितवे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आहेत? तर हे मित्रांनो 15वे, लक्षात ठेवा 15वे महालेखापरीक्षक आहेत. नेक्स्ट बघा, भारतामध्ये सध्या एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर भारतामध्ये एकूण बघा 56 व्याघ्र प्रकल्प आहेत. लक्षात ठेवायचं बघा 56 व्याघ्र प्रकल्प आहेत. 20 वर्षामधील जगातील सर्वात सुंदर महिला कोण ठरली आहे? तर 2024 मध्ये बघा सर्वात सुंदर महिला जुडी कोमर ही ठरली आहे बघा. जगातील सर्वात जी काही सुंदर महिला आहे ही जुडी कोमर आहे बघा. आणि ती कोण आहे? ती ही ब्रिटिश देशामधली एक अभिनेत्री बघा. ब्रिटिश देशामधली अभिनेत्री बघा. सलग 2 वेळेस T20 सामन्यामध्ये शतक ठोठावणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर संजू सॅमसन हा ठरलेला. लक्षात ठेवायचा आपला संजू सॅमसन हा ठरलेला आहे.